जय हरी. एकादश स्कंधाच्या 10व्या भागामध्ये आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात ज्याप्रमाणे सबंध गीतेच्या तत्त्वज्ञानाची रूपरेषा थोडक्यात आढळते, त्याचप्रमाणे नाथ भागवताच्या दुसऱ्या अध्यायात सबंध एकादश स्कंधाच्या तत्त्वज्ञानाचं म्हणजेच भागवत धर्माचं तात्पर्य सांगितलेलं आढळतं. कळत वा न कळत प्रत्येक माणूस आपल्या हितासाठी धडपडत असतो, पण आपलं खरं हित म्हणजे आपलं आत्यंतिक क्षेम कशामध्ये आहे याची कल्पना नसल्यानं मनुष्य तात्पुरत्या ध्येयांच्या पाठीमागे लागतो. ती ध्येय साध्य झाली तरी खरी शांती न लाभल्यानं त्याचं आयुष्य वाया जातं. आत्मज्ञानात माणसाचं खरं कल्याण आहे आणि ते ज्ञान करून घेण्यास भक्ती हाच सर्वोत्तम मार्ग आहे असं नाथांचं स्पष्ट मत आहे. आत्मज्ञान हे साध्य आणि भक्ती हे साधन मिळून जे अध्यात्मशास्त्र बनतं त्यास भागवत धर्म असं नाथ महाराज म्हणतात. प्रपंचाची घडी न बिघडवता परमार्थ साधायला हवा असा नाथांचा कटाक्ष असून, देही असून विदेहीपणानं वागणं, प्रपंचात राहून उत्कृष्ट शांती अनुभवणं, निष्काम वृत्तीनं कर्तव्याचरण करणं ही ज्ञानी पुरुषांची लक्षणं सविस्तर वर्णिली आहेत. भक्ती म्हणजे भगवंतावर खरं आणि निस्वार्थ प्रेम. मन, वाणी, कर्म आणि मीपणा भगवंताला अर्पण करून हा भक्तीचाच प्राण जाणून घेतला पाहिजे. भक्तीने सहज समाधी साधते. भक्ती, विरक्ती आणि अपरोक्षानुभूती ही सहज समाधीची 3 अंग असून भक्ताला स्वतःमध्ये आणि जगामध्ये परमात्मा भरलेला अनुभवास येतो. समूळ देहाभिमान झाडून नामस्मरणानं निष्काम वृत्ती साध्य करून भगवंताच्या चरणी लीन होणं ही भक्तीची साधना होय. भक्ती साधण्यास संतांचा सहवास अवश्य असतो, कारण त्यांच्या आचरणात ती सहजपणे प्रगट होते. संत सद्गुरूंवर नाथ महाराजांचं इतकं उत्कट प्रेम आहे की ते श्री सद्गुरूंना मायबाप म्हणतात. संतांच्या दृष्टीनं सद्गुरू म्हणजे निर्गुण परमात्म्याचे सगुण रूप होय. सद्गुरूंचं वर्णन म्हणजे अपरोक्षानुभवाचंच वर्णन आहे. म्हणून सद्गुरूंच्या वर्णनात ज्ञानी पुरुषाला आलेल्या अनेक सूक्ष्म, व्यापक आणि मनोवांछित आध्यात्मिक अनुभवांचं भांडार भरलेलं असतं. भगवंताचे अनुभव सामान्य मनुष्यास समजावून सांगण्यास त्याच्या जीवनातील एखादा सदृश्य अनुभव वापरावा लागतो. ते मुद्दाम नाही सांगत, तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना समजावं म्हणून सांगतात. अर्थात संतांनी केलेली सद्गुरूंची वर्णनं रूपकात्मक असतात. या ठिकाणी आईबापांचं रूपक वापरून नाथांनी आत्मस्वरूपाच्या दर्शनाचं चित्र उभं केलं आहे आपल्यासमोर. नाथ महाराज म्हणतात, देवांचा देव असणाऱ्या परमात्म्य स्वरूपाचा जय जयकार असो. सद्गुरूच्या रूपानं तोच परमात्मा मोठा शोभिवंत दिसतो. सद्गुरू जेव्हा कृपेनं आपल्याकडे पाहतात तेव्हा विश्वामध्ये अंतर्यामीपणानं भरून राहिलेला विश्वात्मा अनुभवास येतो. विश्वामध्ये परमात्मा भरलेला आहे अशी खात्री असणं याचंच नाव विश्वास होय. हा विश्वास ज्याच्यापाशी असतो ना, त्याच्यावर सद्गुरू प्रसन्न होतात आणि त्याला स्वतःच्या पायापाशी प्रवेश देतात. त्या पायांच्या कृपादृष्टीनं माझ्या अहम सोहमच्या गाठी सुटल्या असं नाथ महाराज म्हणतात. म्हणजे देहबुद्धी आणि आत्मबुद्धी दोन्हीही नाहीशा झाल्या आणि पाहता पाहता मी सद्गुरूंच्या पोटात शिरलो, म्हणजे मी परमात्म्याशी एकरूप झालो. म्हणूनच सद्गुरू माझी आई पण म्हणून त्यांना पाहायला गेलो तर त्यांच्या ठिकाणी बापपणा देखील आढळला. हे आश्चर्य. व्यवहारात आई आणि बाप वेगवेगळे असतात, पण
सद्गुरू श्री जनार्दनांच्या ठिकाणी दोन्हीही एकत्र आले असून मी त्यांचं तान्हं लेकरू झालो. आई आणि बाप या दोघांच्या प्रेमानं ते मला वाढवत आणि म्हणून रोज आत्मज्ञानाचा नित्य नवा आनंद मला अनुभवास येतो. शिव, शक्ती, गणेश, विश्व, विष्णू, सूर्य असे अनेक अलंकार ते स्वतः आपल्या हौसेनंच मला घालतात. म्हणजे आत्मसत्तेनं अशी अनेक रूपं मी धारण करतो. आपल्या लेकराला अर्थात मला स्वतःच्या हौसेपोटी ते अलंकार घालतात आणि तो सोहळा मोठ्या प्रेमदृष्टीनं स्वतःच तेच पाहतात. कसं लहान मुलाच्या अंगावर दागिने घातले तर त्याला त्याचं सुख नसतं. त्याची आई ते सुख भोगते आणि काय म्हणते, काय माझं लेकरू गोड दिसतं ना. अगदी त्याचप्रमाणे माझ्या दिव्य अवस्थांचं सुख माझे सद्गुरू भोगतात. स्वतःच्या दिव्य रत्नांच्या माळा जनार्दन स्वामींनी मोठ्या आवडीनं माझ्या गळ्यात घातल्या. नाथ महाराज म्हणतात, म्हणजेच स्वतःचं अपरोक्षानुभव माझ्या अनुभवास आणून दिलं आणि मग ते मला सांभाळण्यासाठी आपलेपणानं माझ्या पाठोपाठ धावत आहेत. म्हणजेच आत्मैक्यानं माझ्याशी त्यांचा अखंड सहवास आहे. थोर बापाच्या मुलाला सर्व लोक मानतात, त्याचप्रमाणे जनार्दन स्वामींनी मला आपलं म्हणलं म्हणून मी अपात्र असून देखील मान्यता पावलो. लहान मुलाला बोलायला येत नसतं, आई त्याला बोलायला शिकवते. तसं स्वामी स्वतः हा ग्रंथ माझ्याकडून बोलवीत आहेत. माझ्यासारख्या मूर्खाच्या तोंडून बघा नाथ महाराज स्वतःला काय म्हणतात, तर भागवताच्या 11व्या स्कंधाचा अर्थ मराठीमधून बोलवून घेतला हा त्यांचा केवढा चमत्कार आहे. आणि म्हणूनच भक्तमंडळी संतांच्याकडे सद्गुण, सहनशीलता, विनयता इतकी आटोकाट भरलेली असते. हे आपण जसा जसा त्यांच्या ग्रंथाचा परिचय करून घेऊ तसं तसं आपल्याला लक्षात येतं. नाथ महाराज स्वतःला जर इथे असं म्हणत असतील तर आपण सर्वसामान्यांनी काय म्हणायचं. आणि खरोखरच सद्गुरूच करता करविता असतात, कुणाला तरी निमित्त मात्र करतात आणि आपल्याकडून हे बोलवून घेतात. म्हणूनच आम्ही म्हणतो, वेडा वाकुडा गाईनं परी तुझाच म्हणवीनं. आणि हाच प्रवास सद्गुरू माझ्याकडून पण करून घेत आहेत. आपल्या सर्व संतांचेही मला आशीर्वाद, शुभेच्छा नक्कीच आहेत. जय हरी.